काय म्हणते मी असल्या काही पण चिल्लर लोकांना विचारत ईव्हीएम वर आम्ही आधीच भूमिका मांडलेली आहे। आम्ही म्हणतोय की ज्या देशांनी ईव्हीएम ज्या देशांनी आविष्कार केला होता त्या सुद्धा देशांनी त्याच्यावरती पाबंदी आणलेली आहे। मुळात आता ज्या काही पद्धतीने एकूण व्यवस्था चालू आहे, जर भाजपाला एवढी गॅरंटी असेल, मोदी की गॅरंटीची जी टूम वाजवत आहे तुम्ही, जर मोदी की गॅरंटी असेल आणि हिम्मत असेल तर एक निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा, बघू गॅरंटी किती येते। यावर मी सकाळीच सांगितलं की नारायण राणेंना ना मराठ्यांशी घेणं देणं न ओबीसीशी घेणं देणं आहे। शिवछत्रपतींची अस्मिता जपली पाहिजे असं म्हणणाऱ्या नारायण राणेंनीच मुळात शिवछत्रपतींची अस्मिता जपली नाही। त्यांना जर छत्रपती शिवाजी महाराज कळले असते तर शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलणाऱ्या भगतसिंग कोश्यारींच्या बद्दल त्यांनी एक फार कणखर आणि मजबूत अशी भूमिका घेतली असती। आत्ताची जी नारायण राणेंची स्टेटमेंट येत आहेत ते फक्त आणि फक्त राज्यसभेचे टर्म त्यांची संपत आलेली आहे। राज्यसभा कंटिन्यूशन साठी भाजपावर दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। हे सगळं प्रेशर पॉलिटिक्सच्या टॅक्टिक्स आहेत, याच्या पलीकडे काही नाही। नारायण राणे किंवा त्यांची टिल्ली पिल्ली पोरं यांना मुळात कुठली वैचारिक भूमिका नाही। नाही, मी बागेश्वर बाबा नाही ना। मी बागेश्वर बाबा असते तर मी सांगितलं असतं काय होणार आहे काय नाही। मी फार वैज्ञानिक दृष्टिकोन मांडणारी आणि वैज्ञानिक पद्धतीने राजा आणि नितेश राणे विरोधात चिथावणीचे गुन्हे दाखल होऊनही म्हणजे गुन्हे दाखल होते त्यांच्यावर कारवाई का होत नाही? गृह मंत्रालयावर सुद्धा सवाल केला जातो। नाही, का कारवाई होईल बरं? गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठरवून त्यांच्या बार्किंग ब्रिगेडच्या टीम मध्ये ठेवलेली ही माणसं आहेत की ज्यांचं कामच आहे जाती जाती धर्माधर्मात तेढ निर्माण करणे। त्यामुळे सरकार पुरस्कृत दंगली घडवण्यासाठी नेमलेल्या नेत्यांकडून हे असंच वक्तव्य देवेंद्रजींना अपेक्षित आहे आणि देवेंद्रजीच त्यांना पाठीशी घालतात, त्यामुळे यांच्यावर काही कारवाई करणार। मनोज जरांगेने धमकी दिलेली आहे की 27% केंद्राचं आरक्षणाला चॅलेंज करू। काय मनोज जरांगेने धमकी दिलेली आहे की 27% केंद्राचं आरक्षणाला आम्ही चॅलेंज करू कोर्टात। त्याला धमकी नाहीत म्हणत, त्यांनी त्यांचा विचार मांडलाय। आपण त्याला धमकी वगैरे शब्द वापरून विनाकारण दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य करणं टाळलं पाहिजे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।